कोण म्हणतं शिमला मिरची खायला टेस्टी नाही लागत म्हणून? तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला 100% शिमला मिरची नक्की आवडेल। तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। आज मी केली होती भरलेल्या शिमला मिरचीची भाजी। चला पटकन आपण रेसिपी बघून घेऊयात। इथे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि मसाल्यासाठी इथे मी ओले खोबरं, लसूण, जिरे, हळद, मिरची जसं आपल्याला तिखट आवडेल तसं आणि लिंबू घेतलेला आहे। आता लिंबू सोडून बाकी सगळं आपल्याला थोडंसं पाणी आणि मीठ घालून वाटण करून घ्यायचं आहे। अगदीच बारीक नाही करायचं आहे, शिमला मिरचीमध्ये भरता येईल असं थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। मसाला आपला वाटून झाला की तो आपल्याला आपल्या शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। आता दुसरीकडे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल घालून तेल छान तापू द्यायचे आहे। तेल छान तापून झालं की त्याच्यात आपल्याला राई आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। आता इथे मी जिऱ्याची फोडणी दिले नाहीये कारण आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये जिऱ्यांचा वापर केलेला आहे। राई आणि कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला भरलेली शिमला मिर्च एक एक करून तेलामध्ये सोडायची आहे आणि त्यासोबत आपले उरलेले वाटण सुद्धा तेलामध्ये घालायचे आहे। नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे म्हणजे आपली शिमला मिर्च आणि वाटण करपणार नाही। आता भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायची गरज नाहीये कारण आपण ऑलरेडी वाटणामध्ये मीठ वापरलेलं आहे। आता शिमला मिरचीला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपल्याला शिमला मिर्च झाकण ठेवून एका बाजूने छान व्यवस्थित करून घ्यायची आहे। आणि हो, भाजी आपल्याला मीडियम फ्लेमवरच करून घ्यायची आहे, नाहीतर आपली शिमला मिर्च अर्धवट शिजेल आणि वाटण सुद्धा कच्चं राहू शकतं। आता एका बाजूने शिमला मिर्च छान शिजल्यानंतर आपल्याला ती पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजवून घ्यायची आहे। आता तुम्हाला थोडीशी रस्सा टाईप भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालून थोडीशी रस्सा टाईप भाजी सुद्धा करू शकता। दोन्हीकडून छान शिमला मिरची शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नंतर लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। लिंबू पिळल्यामुळे भाजीला एक छान चव येते आणि खायला सुद्धा अगदी उत्तम लागते। झाली आपली शिमला मिरचीची भाजी तयार। होती की नाही अगदी सिंपल आणि झटपट होणारी अशी रेसिपी। तर ही भाजी मला तर भाकरी सोबत खायला आवडते, पण तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। आता नेहमीच्या शिमला बटाट्याच्या भाजीपेक्षा ही थोडीशी हटके आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, व्हिडिओला लाईक करा, फूडीग्रामला फॉलो करा आणि मी यूट्यूब शॉर्ट्स सुद्धा अपलोड करते तर तिथे सुद्धा सबस्क्राइब करा।